पॉलिटिकल कन्सल्टन्सी जर ठरवत असेल की भारताचा पंतप्रधान कोण होणार, किंवा मला वाटतं की हे साफ खोटं आहे. हे ठरवतात इथला भारतीय नागरिक, इथला भारतीय वोटर. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी तुटली, पवार साहेबांची पार्टी तुटली आणि पुन्हा बीजेपी सत्तेमध्ये आली. आता हे असं नॅशनल लेवलला होण्याची शक्यता जास्त आहे आणि 2027 पर्यंत वेळ आहे. विधानसभेच्या यूपीच्या निवडणुकाही आहेत, त्यावेळी पाहूया काय होतंय. आत्ताचे जे लोकसभेचे रिझल्ट लागले, त्या लोकसभेच्या रिझल्टमध्ये 153 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. गेम ऑफ थ्रोन सगळ्यांनी माझ्या माहितीनुसार पाहिलं असेल. बऱ्यापैकी सगळ्या लोकांची आवडती वेबसिरीज जे मी पाहिल्या त्याच्यामध्ये एक सीन मला आठवतो, ज्यावेळी त्या व्यक्तीचं मी नाव विसरलो, तो महलमधून जात असतो, राणी येते अडवते आणि त्यांच्या दोघांमध्ये संवाद सुरू होतो आणि त्यावेळी तो एक वाक्य बोलतो की नॉलेज इज पॉवर. राणी तिच्यासोबत असणाऱ्या 4 शिपायांना सांगते की ह्याला मारा. ते 4 शिपाई ते त्रिशूळ घेऊन, तो भाला घेऊन त्याच्या नरड्यापर्यंत नेऊन ठेवतात आणि राणी म्हणते थांबा, माझा आता मूड चेंज झालेला आहे. त्यावेळी राणी एक वाक्य बोलते, पॉवर इज पॉवर. भारताचा विचार केला तर भारतामध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्या की ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल घेतात. भरपूर मोठे न्यूज चॅनल्स आहेत, त्यांचा ह्या लोकसभेच्या वेळेस पूर्णपणे एक्झिट पोल तुम्ही म्हणल्याला तसं गणलेलं आहे. मी फोन लावला आणि फोन त्याच्या भावानं उचलला आणि म्हणला की नमस्कार, मी असं सूरज बोलतोय, हम सूरज बात कर रहे और आपसे आप मुखिया हैं, आपसे मिलने आना. तो कहा कि मैं मुखिया नहीं बात कर रहा हूँ, मैं उसका भाई बात कर रहा हूँ. तो मैंने कहा मुखिया जी कहाँ है? उसने कहा कि मुखिया जी का कल ही मर्डर हुआ है और आप आ सकते तो आ जाइए. भाई कशाला जातोय, माझी फाटली ना. नमस्कार, मी ओमकार. हॅलो महाराष्ट्राच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. नुकतंच 4 तारखेला लोकसभेचा रिझल्ट जाहीर झाला. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या, महायुतीला थोड्या कमी प्रमाणात जागा मिळाल्या आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे सांगली लोकसभेची जागा. कारण या ठिकाणी महाविकास आघाडीकडून चंद्रकांत पाटील होते, भाजपकडून संजय काका पाटील होते, तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडणुकी लढवत होते. या सगळ्यामध्ये अपक्ष निवडणूक लढवूनही त्यांनी 1 लाखांच्या मताधिक्याने ते निवडून आले. या सगळ्यामध्ये त्यांच्या पाठीमागे काम करणारी, पडद्यामागे काम करणारी काही महत्त्वाची लोक होते आणि त्यापैकीच काही महत्त्वाचे लोक आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. टॉप अॅनालिटिकाचे फाउंडर सूरज दादा आणि त्यांचे सहसहकारी महेश दादा. चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चालू करूयात आपण कॅज्युअल. यस, चालू करूया. मला असं सांगा की सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा होता की महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी विशालदादा पाटलांचं नाव कन्फर्म समजलं जात होतं, पण काही गडबडी झाल्या, नंतर उमेदवार चेंज झाला, महाविकास आघाडीकडून चंद्रकांत पाटलांचं नाव घोषित झालं आणि या सगळ्यामध्ये विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवूनही ते 1 लाख मताधिक्यांनी निवडून आले. तर तुम्ही पॉलिटिकल त्यांचं अनालिसिस करत होता, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी तुमच्या सगळ्या डेव्हलप करत होता त्यांच्या मागे. तर काय स्ट्रॅटेजी होत्या मागे, त्यामुळे ते 1 लाख मताधिक्यांनी निवडून आले? सर्वप्रथम मी हॅलो महाराष्ट्राचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये आम्हाला बोलवलं आणि ती संधी दिली. जसं की तुम्ही बोलला की विशालदादांसाठी काम करत असताना चॅलेंजेस काय होते, तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की साधारणतः आम्ही 6.5-7 महिन्यापूर्वी ज्यावेळी आम्ही कामाला सुरुवात केली, टॉप अॅनालिटिकाची आमची फील्ड टीम ज्यावेळी फील्डवरती गावोगावी जाऊन काम करत होती, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, आणि तो आमचा स्ट्रॅटेजीचा भाग होता. ते करत असताना आम्ही ॲज अ काँग्रेसकडून तिकीट भेटेल किंवा विशालदादा खूप चांगल्या प्रकारे लढतील हे डोक्यामध्ये ठेवूनच आम्ही काम करत होतो. पण ह्यातला जो फर्स्ट पॉईंट, जसं मी म्हटलं की काँग्रेसकडून तिकीट भेटेल, पण साधारणतः राजकीय वातावरण असं तयार झालं की ते विशालदादांना एवढं सगळं चांगलं काम असताना सुद्धा तिकीट नाकारलं गेलं. याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की तिकीट नाकारलं गेल्यानंतर विशालदादांनी निवडणूक लढवावी की न लढवावी हा सर्वस्वी निर्णय विशालदादांचा होता आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे घेतला. ठीक आहे. याच्यामध्ये चॅलेंजेस म्हणून आम्ही बघत असताना की एक अपक्ष, ज्यावेळी संपूर्ण भारतामध्ये आपण पाहतो 2024च्या निवडणुकीमध्ये फक्त ऑल इंडियातून 7 अपक्ष निवडून आलेले आहेत. ठीक आहे. आणि अपक्ष निवडून येणं हे लोकसभेसाठी खूप अवघड प्रक्रिया आहे. साधारणतः तुमचा 6 विधानसभा क्षेत्राचा तुमचा एक लोकसभा क्षेत्र असतो. ठीक आहे. त्यामध्ये 18 लाख प्लस तुमचे वोटिंग असतात, 2000च्या आसपास तुमचे बूथ असतात, 550-600च्या आसपास तुमचे गाव विलेजेस येत असतात, शहरी भाग येत असतो आणि एवढा मोठा लार्ज स्वरूपाचा
कोणतंही पार्टी संघटन नसताना तुम्ही अपक्ष म्हणून निवडून येणं हे लोकसभेच्या दृष्टिकोनातून खूप अवघड आहे. ठीक आहे, पण हे सगळे चॅलेंजेस असताना विशालदादा खूप चांगल्या प्रकारे लढले आणि त्या निवडणुकीचा निकाल सर्व संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. विशाल पाटलांच्या बाबतीत पुढचा प्रश्न असा होता की आपण बघितलं की महाराष्ट्राची लोकसभा भयंकर झाली, म्हणजे अगदी 5-5 हजारांनी आल्या सीट सगळ्या. मग सांगलीची सीट त्यातल्या त्यात अपक्ष कॅन्डिडेट होते 3. मग विशाल पाटलांना 1 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी एक्झॅक्टली तुमची स्ट्रॅटेजी काय होती? स्ट्रॅटेजीचा प्लॅन म्हणून आम्ही हे करत असताना बघा बेसिकली महिला वोटरना टार्गेट केलेलं. ठीक आहे, याच्यामध्ये पूजा मॅडम आहेत, विशालदादांच्या मिसेस, ठीक आहे, पूजा वहिनी आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही मी सक्षमा नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला, जो की खूप चांगला एक प्रोग्राम होता, एक चांगलं कॅम्पेनिंग होतं. त्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम वोटर जे आहेत आपले 18 ते 23च्या दरम्यान, अशा काही वोटरना आम्ही टार्गेटेड केलं. अशा लोकांना आम्ही आयडेंटिफाय करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या विशालदादांपर्यंत पोहोचवून आणि विशालदादांनी त्या समस्यावरती तात्काळमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि स्ट्रॅटेजीचा प्लॅन म्हणून खूप साऱ्या आम्ही गोष्टी केल्या, त्यातील आम्ही खूप कमी ह्या ठिकाणी नमूद करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं की हे मताधिक्य मिळालेलं आहे. ओके, माझा पुढचा प्रश्न होता की महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या 30 जागा आल्या, विशाल पाटलांच्या ॲड करून 31 होतात आणि राहिलेल्या महायुतीच्या असतील. मग यानंतर लोकसभा झाली, आता विधानसभेला काही गणित बदलू शकतं का आघाड्यांचं? काय वाटतं, एक स्ट्रॅटेजिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नक्कीच ते बदलू शकतं, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही आमची कन्सल्टन्सी पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिसर्च करतोय. आज आमचा 210 विधानसभेमध्ये रिसर्च कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा मतदारसंघामध्ये आम्हाला असं वाटतं की कुठं बंडखोरी होणार आहे, कुठं कुणाला जागा पाहिजे आहे, त्याच्यामध्ये खूप किचकटपणा येणार आहे. किंवा जर आपलं 2 आघाड्या आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती, ह्याच्यामध्ये ह्या आघाड्या टिकतील का नाही आहे तीही आम्हाला जरा डाऊट येतो की ज्यावेळेस आम्ही रिसर्चला बसलो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की ह्यातली एखादी आघाडी फुटवू शकते. ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे विधानसभेला ह्याचा परिणाम काय होईल. तर लोकसभेला आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेचे सीट्स आहेत. प्रत्येक लोकसभेच्या एका सीट मागे विधानसभेचे 6 मतदारसंघ असतात. तर लोकसभेच्या आत्ताच्या लागलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीचे 153 विधानसभा मतदारसंघ हे लीडला आहेत. तर आम्ही ज्यावेळेस रिसर्च करत होतो त्यावेळेस आम्हाला हे जाणवलं. तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा अजून जास्त उलटापालट होऊ शकते. उलटापालट तुम्ही म्हटलंय की आता 153 प्लस तुम्ही म्हणताय, म्हणजे सध्याच्या घडीला महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रातलं स्पष्ट बहुमत आहे असं तुम्हाला वाटतंय? आत्ताच्या निवडणुकीचे मी आकडे सांगितले हे तुम्हाला लोकसभेचे. आत्ताच्या लोकसभेमध्ये 153 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीपेक्षा लीडला आहेत. पुढचा प्रश्न होता की हे तर झालं, आपण देशाबद्दल विचार करूया थोडंसं महाराष्ट्र देशाबद्दल बोलूया. तर मोदींचं सरकार येईल असं वाटतंय का? आलं तर ते किती टिकेल? नाही, डेफिनेटली मला वाटतं की नरेंद्र मोदी हे 9 तारखेला शपथ घेतील. कदाचित तारीख पाठीमागं पुढं होऊ शकते. NDAचं सरकार म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेतील, परंतु शक्यता खूप कमी आहे. 2027च्या आसपास UPमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि नितीश कुमार आहेत NDAमध्ये, चंद्राबाबू नायडू आहेत NDAमध्ये आणि ह्या 2 पार्ट्या NDAमध्ये नरेंद्र मोदी किती वर्ष पंतप्रधान राहतील किंवा त्यांनी किती वर्ष पंतप्रधान राहिलं पाहिजे हे 2 नेते खऱ्या अर्थानं संपूर्ण देशातले हे 2 नेते ठरवणार आहेत. आणि साधारणतः माझं ॲनालिसिस आणि माझं अंडरस्टँडिंग पॉलिटिकल असं सांगतं की 2027च्या आसपास चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार हे दोघं इंडिया अलायन्समध्ये जाऊन इंडिया अलायन्सचं सरकार येऊ शकतं. नाहीतर काही कारणानं आपल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेच्या निवडणुका मध्यावधी लागू शकतात आणि राजकीय अस्थिरता 2027च्या आसपास भारतामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगली लोकसभेसाठी तुम्ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलं. महाराष्ट्राबाहेर जेव्हा काम करता त्यावेळेस काय चॅलेंजेस असतात तुमच्यासमोर?
एकतर याच्या आधीचं साधारणतः माझे 3 वर्ष साधारणतः UP बिहार याच्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये गेलेले आहेत. तिकडची कंडिशन खूप पॉलिटिकल कंडिशन खूप वेगळी आहे. ठीक आहे, तिकडचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. मला वाटतं की अजूनही महाराष्ट्रातलं राजकारण हे खूप सभ्य प्रकारे केलं जातं. ठीक आहे, अजूनही विकासभिमुख आपल्याकडचे राजकारण त्या तुलनेत जसं की UP आणि बिहारच्या तुलनेत विकासभिमुख राजकारण हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होताना आपल्याला दिसतंय, कोणतीही पार्टी असो. माझा बिहारमधील खूप चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आहेत. दोन्ही अनुभव आहेत. त्यातील मी तुम्हाला एक अनुभव असा सांगू शकतो. बिहारमध्ये बघा, आपल्याकडं ज्यावेळी पंचायत राजच्या निवडणुका लागतात, ठीक आहे, सरपंच असतो आणि आता थेट जनतेतून सरपंच आहे म्हणून आपण सरपंचाला मतदान करतो आणि वॉर्ड मेंबरसाठी मतदान करतो. बिहारचा ज्यावेळी सर्वसामान्य वोटर वोटिंग करण्यासाठी बाहेर निघतो त्यावेळी त्याला 6 मतं ॲट ए टाइम द्यायचे असतात. बघा, तिकडं आपल्याकडे सरपंच प्रमुख आहे, ठीक आहे, बिहारमध्ये प्रमुख आहे मुखिया. ग्रामपंचायत नसते, तिकडे पंचायत असते. 5-10 गावांचे मिळून तिकडे पंचायत बनते, तिथला प्रमुख आहे मुखिया. आपल्याकडे जसा प्रशासकीय प्रमुख म्हणजे कायद्याचा प्रमुख जसं म्हणतो आपल्याकडे पोलीस पाटील आहे, ठीक आहे, त्याप्रमाणे तिकडे सरपंच आहे. सरपंच पण निवडणूक असते. आता जो तिथला मुखिया आहे, मुखियासोबत तिथले वॉर्ड असतात जसे आपल्याकडे असतात, तिथला वॉर्डचा वॉर्ड सदस्य आहे, वॉर्ड मेंबर ज्याला म्हणतात. सरपंच आहे, त्याच्यासोबत तिथला पंच सुद्धा आहे. हे 4 झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य. ॲट ए टाइम ज्यावेळी सामान्य वोटर वोटिंगसाठी बाहेर निघतो आणि मतदान केंद्रामध्ये जातो तर त्याच्यापुढे इतक्या मोठ्या प्रमाणात मशीन लावलेले असतात आणि एका मुखियाच्या निवडणुकीसाठी कमीत कमी 20 ते 25 लोक उभे असतात. मग आपल्याकडं वेन मशीननुसार इकडे 16च लागतात आणि 17वी असेल तर नवीन येतं. अशा खूप साऱ्या अशा पूर्ण मशीन असतात आणि वोटर जाऊन तिथं वोटिंग करत असतो कन्फ्युजन. आणि तिथं बाहुबलचा सगळा वापर होत असतो, बरेच गोष्टींचा वापर होत असतो. पॉलिटिकल अंडरस्टँडिंग सगळ्यांना आहे, त्याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही. साधारणतः ही गोष्ट आहे की बिहारमध्ये आणि UP मधला हा आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपण फरक बघत असताना याच्यामध्ये एक माझ्या संदर्भात घडलेली घटना मी सांगतो. पूर्वी चंपारणमध्ये काम करत असताना मैनातांड नावाचा तिथला पश्चिमी चंपारणमधला मैनातांड नावाचा तिथला ब्लॉक आहे. ब्लॉक म्हणजे आपला तालुका आणि गावाचं नाव मी विसरते, गाव आहे. तर त्या गावाचा मुखियाला मी सकाळी फोन लावला. फील्ड व्हिजिट होती माझी, त्या मुखियाला भेटायचं होतं आणि तिथल्या पॉलिटिकल गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. मी फोन लावला आणि फोन त्याच्या भावानं उचलला आणि म्हणला की नमस्कार, मी असं सूरज बोलतोय, हम सूरज बात कर रहे हैं और आप मुखिया हैं, आपसे मिलने आना है. तो कहा कि मैं मुखिया नहीं बात कर रहा हूँ, मैं उसका भाई बात कर रहा हूँ. तो मैंने कहा मुखिया जी कहाँ है? तो उसने कहा कि मुखिया जी का कल ही मर्डर हुआ है और आप आ सकते तो आ जाइए. भाई कशाला जातोय, माझी फाटली ना. म्हणजे पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे तिकडच्या लोकांमध्ये, समज पण आहे, पण माहिती नाही ह्या गोष्टी वोटिंगमध्ये कन्वर्ट का होत नाही चांगल्या गोष्टीसाठी. डेफिनेटली बरोबर, तुम्ही हा फरक सांगितला सगळा. तिकडे नेमकं काय होत आहे. बिहारच्या बाबतीमध्ये आपण बोललो की बिहारमधले बाबू, तर बाबू आता एक भारताच्या राजकारणामधलं खूप मोठं नाव झाले, वजीर म्हटलं तरी चालेल. आता हे 2 वजीर येत्या 5 वर्षांच्या काळामध्ये नेमकं काय काय करतील, किती धुडगूस घालतील, काय काय प्रमाणात दिल्लीचं राजकारण हलवतील, तुमचा अभ्यास काय सांगतो? बघा, जसं मी म्हटलं की नितीश कुमार बद्दल आता सगळ्यात जास्त पूर्ण देशाला माहिती आहे नितीश कुमार राजकारण कशा प्रकारे राहिलेलं आहे. माझं अंडरस्टँडिंग जसं मी मगाच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की 2027 ह्या 1.5-2 वर्षामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आपले दोन्हीही NDA गठबंधन सोडतील आणि इंडियन अलायन्समध्ये येतील आणि इंडिया अलायन्सचं सरकार स्थापन होण्याची शक्यता जास्त वाटते. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये झालं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली आणि भूतोना भविष्य कुणाच्या मनामध्ये नसतानाही सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी तुटली, पवार साहेबांची पार्टी तुटली आणि पुन्हा BJP सत्तेमध्ये आली. ठीक आहे, आता हे असं नॅशनल लेवलला होण्याची शक्यता जास्त आहे.
आणि 2027 पर्यंत वेळ आहे. विधानसभेच्या युपीच्या निवडणुकाही आहेत, त्यावेळी पाहूया काय होतंय. असं वाटतं तुम्हाला 27 मध्ये युपीची निवडणूक इतकी तुम्हाला महत्वाची का वाटते की तिथं उलथापालथी होती? येस, डेफिनेटली वाटते. कारण युपीमध्ये म्हणजे आपण नेहमी ऐकत आलं असेल स्टेटमेंट की भारतात दिल्लीतून जर सत्तेत तुम्हाला जायचं असेल तर तो रस्ता युपीतून जातो, तो मार्ग तिथून जातो. आणि यावेळी बीजेपी बहुमतापासून बाजूला गेलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र असेल, बाकीची राज्य आहेत, पण सगळ्यात जास्त त्यांच्या सीट घटल्यात त्या युपीमध्ये. ठीक आहे, त्यामुळे मला वाटतं की युपी हा 2027 मध्ये खूप प्रभावी ठरणार आहे. जर चेंजेस झाले विधानसभा निवडणुकीमध्ये, जर योगीजी युपीच्या इलेक्शन 2027ला हारले तर संपूर्ण भारतामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील राजकीय दृष्ट्या. त्यामुळे मला ते 27 खूप महत्वाचं आहे. ओके, माझा पुढचा प्रश्न होता की तुम्ही आता अॅनालिटिक्स टॉप अॅनालिटिक्स मधून काम करताय वगैरे, तुमची संस्था आहे, पण ह्याचं रिक्रुटमेंट कसं होतं? म्हणजे सामान्य माणसाला जर तुमच्या या संस्थेमध्ये जॉईन व्हायचं असेल तर कसं काही एकंदरीत प्रोसेस असते? बघा, टॉप अॅनालिटिका आम्ही पॉलिटिकल कन्सल्टन्सी म्हणून काम करत असताना आम्ही जे नियम ठेवलेले आहेत, आता आपल्याकडे जवळजवळ 450+ लोक काम करत आहेत आपल्याकडे. ठीक आहे, युपी, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये या 4 स्टेटमध्ये आपण आता प्रोजेक्ट हँडल करतोय, वेगवेगळ्या राजकीय पार्ट्यांसोबत काम करतोय. याच्यामध्ये आम्ही अशा लोकांना घेतो ज्यांना एकतर राजकीय नॉलेज असलं पाहिजे, त्या संदर्भातली त्याच्याकडे डिग्री नसली तरी चालेल, आणि तो प्रॅक्टिकली असला पाहिजे. येस, तो राजकीय सेन्स त्याला व्यक्तीला असेल, डेफिनेटली तो आपल्या वेबसाईटला व्हिजिट करून तिथं जाऊन अप्लाय करू शकतो. आणि हायरिंग अजूनही सुरू आहे. विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपण साधारणतः 1,000 ते 1,500 लोकांना हायर करतो आणि त्यासाठी आपलं हायरिंग सुरू आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे राजकीय नॉलेज असेल तर तुम्ही नक्कीच यांच्याशी संपर्क साधला पाहिजे असं मला येस, डेफिनेटली. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाका फक्त. विधानसभेचा विषय निघाला आहे तर आपण बॅक टू बेसिकला जाऊ. बेसिक म्हणजे महाराष्ट्र. येस येस येस. तर महाराष्ट्रामध्ये बरेच काय काय झाले, पक्ष फुटलेले, चिन्ह आहेत, बरीचशी चिन्ह आहेत. आता म्हणजे लोकसभेलाच एवढी पाडापाडी झाली होती, लोकसभेलाच एवढी ट्रिकी झाली होती, मग विधानसभेचा अंदाजच बांधलेला. म्हणजे विधानसभेचा ऍक्च्युली काय असेल, विधानसभेचं राजकारण महाराष्ट्रात नेमकं काय असेल याचा आत्ता आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काय अंदाज नाही लागत. आता तुम्ही त्यातले थोडेसे प्रखाडबंदीत आहात, थोडेसे त्यातलं तुम्हाला माहिती आहे, तर काय वाटते नेमकं कसं असेल महाराष्ट्रामध्ये, काय घडेल, उलटापालट होतील का, सत्ता कुणाची असेल, गटतट कशी असतील, एकंदरीत जे तुम्हाला वाटतं ते सांगाल. नाही, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमचा रिसर्च आत्ता सध्या 210 विधानसभा मतदारसंघामध्ये कंप्लीट झालेला आहे. त्या 210 मतदारसंघामध्ये रिसर्चच्या जी तुम्हाला सांगितलं की उलटापालट ही 100% होऊ शकते. त्याच्यामध्ये ह्या आघाड्या तर टिकतात का नाही ते पण नाही सांगू शकत आपण. त्याच्याबद्दल पण आम्हाला डाऊटच आहे, कारण आत्ताच काही लोक राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत वगैरे. कोण आहेत ते? नाही ते नाही सांगू शकत. तर अजून पण आमचा रिसर्च चाललाय. अजून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आत्ताचे जे लोकसभेचे रिझल्ट लागले, त्या लोकसभेच्या रिझल्टमध्ये 153 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. विधानसभेमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकते. बरोबर. आणि आता स्टेटमेंट पण अशाच पद्धतीने केलं जात आहे की आकडा फक्त 153 तुम्ही सांगताय, टीव्ही मध्ये काहीतरी वेगळंच होतं, 180 85 पर्यंत जातोय, त्याचे परिणाम वेगळेच असतील, पण हे आकडेमोड जी चालू आहे आपली सगळी, तर तुम्ही सुद्धा आकडेमोड केली होती. बरोबर. तर लोकसभेमध्ये महाराष्ट्रात काय होईल याची तुम्ही एक एक्झिट पोल काढला होता. पण आपण बघितलं की एक्झिट पोल बरेचसे होते, बऱ्याचशा संस्था होत्या मोठ्या मोठ्या, या सगळ्यांचे एक्झिट पोल गणले असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत एक्झिट पोल ऍटलिस्ट +- +10 -10 -20 -10, पण हा लांब पर्यंत होता सुद्धा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही जो एक्झिट पोल केला होता त्याची ऑथेंटिसिटी बरोबर आली, त्याचा स्ट्राईक रेट नेमका किती होता, किती जागामध्ये तुम्हाला थोडंसं गणलं असं वाटतंय? आता भारताचा विचार केला तर भारतामध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्या की ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल घेतात. भरपूर मोठे न्यूज चॅनल्स आहेत, पण त्यांचा ह्या लोकसभेच्या वेळेस पूर्णपणे एक्झिट पोल तुम्ही म्हणलेलं तसं गणलेलं आहे. आमची एक छोटीशी
पॉलिटिकल कन्सल्टन्सी आहे, त्याच्या थ्रू आम्ही एक्झिट पोल घेतलेला. तो एक्झिट पोल तुमच्या हॅलो महाराष्ट्रानं पब्लिश केला, आम्ही आमच्या वेबसाईटला पब्लिश केला आणि त्याचा जर स्ट्राईक रेट बघितला तर 90+ त्याचा स्ट्राईक रेट आहे. म्हणजे ज्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत, न्यूज चॅनल आहेत, त्या वेगळ्या दाखवत होत्या आणि आम्ही वेगळं दाखवत होतो. तर तो आम्ही कसा केला तर आम्ही IVR कॉलिंग केलं, त्याच्यानंतर आमची कॉलिंग टीम आहे, त्या कॉलिंग टीम थ्रू एक्झिट पोल घेतला. त्याच्यानंतर आमची फिजिकली जी फील्ड टीम आहे त्यांनी फिरून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्वे केला आणि आमचं सॅम्पल साईज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 80,000ची सॅम्पल साईज होती. 80,000चा सर्वे आम्ही केला, त्याच्यातून तो सर्वे काढला आणि आमचा स्ट्राईक रेट 90+ आहे. 90+% ॲक्युरेसी आहे आमची. मला असं विचारायचं होतं की आता विधानसभा निवडणुका अगदी ऑक्टोबरपासून मला वाटते लागतील, तर यासाठी तुमचा आता काय प्लॅन असेल, म्हणजे कसं काय असेल तुमचा प्लॅन एकंदरीत? यस, यासाठी प्लॅन आहे. आम्ही साधारणतः नावं डिस्क्लोज नाही करत. ठीक आहे, आम्ही साधारणतः खूप साऱ्या म्हणेल, आकडा पण नाही सांगणार तुम्हाला. आत्ताच लोकसभेचा गुलाल खेळलाय, याच तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन विधानसभेचाही गुलाल आम्हाला खेळायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे. आम्ही आमचं हायरिंग आणि त्या पद्धतीनं प्लॅन आणि फील्ड टीम आणि आमची ऑफिस टीम डिप्लॉय करणं त्या विधानसभेमध्ये आणि त्या कॅन्डिडेट स्ट्रॅटेजी बनवून हे आम्ही साधारणतः 1 महिन्यापासून आधीपासून आम्ही सुरू केलेलं आहे. पॉलिटिकल कॅम्पेन बाबतच आपलं चाललंय बोलणं. तर या पॉलिटिकल कॅम्पेनमध्ये आपण बघितलं की 2014 मध्ये हे नेमकं प्रकरण काय असतं हे सगळ्यांना माहीत झालं. 2014 मध्ये मोदींची सत्ता आहे, त्याच्यानंतर मार्केटमध्ये पॉलिटिकल कॅम्पेन आले बरेचसे, खूप मोठी मोठी फिश आले. तर या मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत तुम्ही देखील त्याच्यामध्ये काहीतरी करताय, तुम्ही देखील काम पाहताय. मग हे तुम्ही बॅलन्स कशा पद्धतीने करता? बघा, तुम्ही बरोबर म्हणला की 2014 नंतर खऱ्या अर्थानं भारताला समजलं की राजकीय सल्लागार सुद्धा कंपनी असू शकते आणि तेही खूप मोठ्या प्रमाणात काम करून राजकीय निर्णय बदलू शकते, म्हणजे वोटिंगमध्ये परिवर्तन करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये असली पाहिजे, भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असणारा देश आहे. ठीक आहे, आणि या देशामध्ये प्रत्येक वर्षी निवडणुका होत आहेत. त्या निवडणुका होत आहेत, विधानसभेच्या निवडणुका आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असतात. 5 वर्षांना आपल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. आता आपली बघा 2024ची आपली लोकसभा निवडणूक संपली. ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक आहे. डिसेंबरमध्ये झारखंडची निवडणूक आहे. 25 मध्ये निवडणुका आहेत, 26 मध्ये निवडणुका आहेत, 27 मध्ये निवडणुका आहेत पूर्ण पूर्ण देशाभर. आणि याच्यामध्ये बघा साधारणतः खूप साऱ्या पॉलिटिकल कन्सल्टन्सी आहेत आणि आत्ताच्या आकडेवारीनुसार, कदाचित आकडेवारी म्हणजे चुकीची असू शकते, कमी जास्त असू शकते, तर साधारणतः 5,000 करोड ते 7,500 करोडचं मार्केट कॅपॅसिटी आत्ता पॉलिटिकल कन्सल्टन्सीची आहे. आणि याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत साधारणतः 17,000 ते 20,000 पर्यंतचे तुमच्या आमच्यासारखे तरुण या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. एवढी मोठी इंडस्ट्री बनलेली आहे आणि अनुमान असा आहे की 2029च्या निवडणुकीपर्यंत ही इंडस्ट्री 20,000 करोडची बनेल आणि जवळजवळ 40,000 लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतील. जसं तुम्ही म्हटलं की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं की बिग फिश आहेत आणि टॉप अॅनालिटिका जस्ट आत्ता 1 वर्षापूर्वी सुरू झालेली आमची पॉलिटिकल कन्सल्टन्सी आहे. याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये वेगळेपण जपून आहे ते सत्याचं. ठीक आहे, आम्ही अशा लोकांसाठी काम करतो की खरंच त्या लोकांची तळमळ आहे राजकीय परिवर्तन घडवण्याची आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून आपण ज्या विधानसभेमधून निवडून येतो, आपण ज्या लोकसभा क्षेत्रातून निवडून येतो त्यांच्यासाठी परिवर्तन करण्याची तळमळ आहे आणि अशा आयडेंटिफाय केलेल्या लोकांसाठीच आम्ही काम करतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की चांगल्या व्यक्तींनी चांगल्या माणसासाठी काम करणारा इथं स्कोप भरपूर आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये बिग फिश होऊ. तुम्ही सांगितलं बिग फिश आहे, तुमची पण एक कंपनी काम करते. मग या सगळ्या राजकारणामध्ये अशा कंपन्यांची गरज निर्माण का झाली आणि काय एकंदरीत कारण असतात तुमचं? बघा, ह्याच्यामध्ये गरज निर्माण होण्याचं कारण जे माझं अंडरस्टँडिंग असं आहे की आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रत्येक व्यक्तीला काय असेल तर त्याचा तो वेळ आहे. बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये आलं, मोबाईल सारखे डिव्हायसेस आले, आता AI सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कार्यकर्ता नावाची जी संकल्पना आहे
ती कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. आणि पेड कार्यकर्ता नावाची संकल्पना आलेली आहे, आपल्याला माहिती असेल खूप चांगल्या प्रकारे. ठीक आहे. तर ज्या व्यक्तीला राजकारणामध्ये यायचं आहे, बरोबर, किंवा ज्या व्यक्तीला राजकीय क्षेत्रामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करायचं आहे, अशा व्यक्तींकडे आता ते कार्यकर्ते जे पारंपरिक राजकारणानं जे त्यांच्यापाशी होते ते नाही आहेत, ते केडर नाही आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. तर तो जर कोणत्या राजकीय पार्टीत नसेल तर ते केडर तयार करण्यासाठी, त्याचे पॉलिटिकल एक इमेज रिब्रँड करण्यासाठी, एक इमेज इस्टॅब्लिश करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. काही गोष्टी आतल्या आहेत, काही गोष्टी बाहेरल्या आहेत. त्याच्यासाठी एक कन्सल्टन्सीची गरज लागते आणि ती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता हल्ली प्रत्येक राजकीय नेत्यांना लागते. त्यामुळे हे डिमांड वाढत चाललेलं आहे असं मला वाटतं. तर हा सगळा प्रवास आपण बघितला एकंदरीत 2014 पासून पॉलिटिकल कॅम्पेनिंग कशा पद्धतीने बदलत गेलं, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आणि टेक्नॉलॉजीनुसार पॉलिटिकल कॅम्पेन पण बदलत गेलं, त्यांचं स्ट्रक्चर सुरू बदलत गेलं. पण मधल्या काळामध्ये एक डिबेट वाढली होती की पॉलिटिकल कॅम्पेन किंवा पॉलिटिकल कॅम्पेन करणारा व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान कोण असेल हे फिक्स करणार असेल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे फिक्स करणार असेल, खासदारांना फिक्स करणार असेल, तर मग ती ऑथेंटिसिटी राहील. म्हणजे पॉलिटिकल कॅम्पेन करणारा माणूस डायरेक्ट जर एखाद्याला खासदार बनवत असेल तर मग ते थोडंसं योग्य वाटतं का? ते लोकशाहीला धरून आहे असं वाटतं? नाही, डेफिनेटली तुम्ही हा सगळ्यात खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा, ज्यावेळी आम्ही आत्मपरीक्षण करतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे की आमच्यापेक्षा जनता खूप हुशार झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. त्यांना समजत असतं की कोण सत्य बोलतंय, कोण असत्य बोलतंय. ठीक आहे. त्यामुळं पॉलिटिकल असत्य प्रोपोगंडाचा प्रभाव तुम्ही आता 2024च्या निवडणुकीमध्येही पाहिला तर खूप कमी झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे एक काळ होता की तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बेस होता. व्हॉट्सअपमधून फॉरवर्डेड मेसेजमधून पाठीमागच्या निवडणुका केल्या गेल्या. पण आता एक तुमचा ट्रेंड लक्षात आला असेल की हा शिफ्ट झाला युट्यूबवरती. व्हॉट्सअपवरनं हा सगळा शिफ्ट झाला युट्यूबवरती. पण युट्यूबमध्येही बघताना तो आपला जो भारतीय नागरिक आहे तो खूप हुशार आहे. त्याला माहिती आहे कुठला कंटेंट योग्य आहे, कुठला कंटेंट फेक आहे. त्यामुळं खूप साऱ्या लोकांनी कितीही चुकीचा प्रोपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये भारतीय व्यक्ती खूप हुशार असल्यामुळं ह्याचा प्रभाव आणि हे जे निर्णय तुम्ही जसं म्हणता की पॉलिटिकल कन्सल्टन्सी जर ठरवत असेल की भारताचा पंतप्रधान कोण होणार, किंवा मला वाटतं की हे साफ खोटं आहे. हे ठरवतात इथला भारतीय नागरिक, इथला भारतीय वोटर. तुमचं वय बघितलं की जास्त काय वाटत नाही, तुम्ही 20, 25, 30 मॅक्स 30 पर्यंत वाटतात. तर आमदार खासदार बघितलं त्यांचं वजन एक जास्त असतं, त्यांचं वय जास्त असतं. मग यांना तुम्ही कसं अप्रोच करता, काय एकंदरीत स्ट्रॅटेजी असते याच्यामागे? बघा, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, आमचं वय काय आहे हे मॅटर नाही करत. मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला. गेम ऑफ थ्रोन सगळ्यांनी माझ्या माहितीनुसार पाहिलं असेल. ठीक आहे. बऱ्यापैकी सगळ्या लोकांची आवडती वेब सिरीज जे मी पाहिल्या त्यांच्या. त्याच्यामध्ये एक सीन मला आठवतो, ज्यावेळी त्या व्यक्तीचं मी नाव विसरलो, तो महलमधून जात असतो, राणी येते, अडवते आणि त्यांच्या दोघांमध्ये संवाद सुरू होतो. आणि त्यावेळी तो एक वाक्य बोलतो की नॉलेज इज पॉवर. ठीक आहे. राणी तिच्यासोबत असणाऱ्या 4 शिपायांना सांगते की ह्याला मारा. आणि ते 4 शिपाई ते त्रिशूळ घेऊन, तो भाला घेऊन त्याच्या नरड्यापर्यंत नेऊन ठेवतात. आणि राणी म्हणते थांबा, माझा आता मूड चेंज झालेला आहे. ठीक आहे. त्यावेळी राणी एक वाक्य बोलते, पॉवर इज पॉवर. डेफिनेटली आमदार खासदारांकडे असणारी पॉवर इज पॉवर. ठीक आहे. पण मला त्यातलं नॉलेज इज पॉवर हे खूप महत्त्वाचं वाटतं. कारण आमदार खासदार किंवा राजकीय व्यक्तींना त्यांना त्यांचं राजकारण आमच्यापेक्षा खूप कितीतरी चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण आम्हाला काय माहिती आहे, तर आम्हाला माहिती आहे त्यांच्या विधानसभेच्या, त्यांच्या लोकसभेचा डेटा. आणि डेटा काय सांगतो, त्याचे कॅल्क्युलेशन काय आहेत, टोटल वोटर किती आहेत, हे कॅल्क्युलेशन आणि डेटा आणि आमची स्ट्रॅटेजी. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळं हे ज्यावेळी आम्ही अप्रोच करतो ह्या सगळ्या गोष्टीतून ते त्यांना अपील होणाऱ्या गोष्टी असतात. मला वाटतंय बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली एकंदरीत चर्चेतून. ठीक आहे. ही जी कॅज्युअल चर्चा होती, हा जो पॉडकास्ट होता, आपण इकडे स्टॉप करूयात. सर खूप खूप दादा, खूप खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिलात. हॅलो महाराष्ट्राकडून मी तुमचा खूप आभार आहे. आम्हीही तुमचे खूप सारे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं